आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते बाप्पा. आतापर्यंत सांभाळलंच म्हणून मी तुला धन्यवाद. ओ प्रभू ख्रिस्त, ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनाला जोडली त्याबद्दल तुझे धन्यवाद बाप्पा. ओ प्रभू, आम्ही या रात्रीच्या समयाला प्रार्थनेला बसलेले असताना आमच्या मध्ये बाप्पा तू उपस्थित राहा. ओ प्रभू, आम्ही जे वचन वाचणार आहे ते तू आशीर्वादित कर आणि या प्रार्थनेच्या द्वारे तू उंचाविला जा, तू गौरविला जा बाप्पा. हो प्रभू, वचन सांगत असताना बाळासाहेबांच्या तोंडचे शब्द त्यांच्या नसून तर तुझ्या तोंडचे असू दे बाप्पा. हो प्रभू, त्यांना प्रत्येक वचनाद्वारे तुझं वचन आम्हाला समजावून सांगण्याची शक्ती तू पुरव बाप्पा आणि होईल तुझ्याच नावाचं गौरव. हो प्रभू ख्रिस्त, या रात्रीच्या समयला सर्वांना तू आशीर्वादित कर बाप्पा. इथं बसलेल्या प्रत्येकावर मी तुझा आशीर्वाद स्वीकारते बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त, या रात्रीच्या समयला जे प्रवास करीत असतील त्यांचा तू प्रवास सुखाचा कर. जे आजारी असतील ईश्वरच्या नावात त्यांचा आजार तू बरा कर आणि होते तुझ्याच नावाचं गौरव. हो प्रभू ख्रिस्ता, जे कोणी आजारी असतील तू खाल्लेल्या चापकांचं आरोग्य बाप्पा तू त्यांना दे आणि होते तुझ्याच नावाचं गौरव बाप्पा. हो प्रभू, आम्हाला सर्वांवर तुझा आशीर्वाद स्वीकारते बाप्पा. पप्पा काम करीत असताना त्यांच्या सोबत तू राहा बाप्पा. आम्ही इथे शाळेत शिक्षण घेत असताना आम्हाला बुद्धी चातुर्य तू पुरव बाप्पा. तुझ्या ज्ञानाच्या भंडारातून तू ते आम्हाला पुरवतोस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद बाप्पा. छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून प्रित्यस्व आहे. आमेन. प्रियांनो, इतकी या बाळाची प्रार्थना आशीर्वादित आहे, इतके ब्लेसेड शब्द येतो या बाळाच्या मुखातले. जेव्हा प्रेयर करत होती, देव बाप्पाने मला संदेशाचं वचन दाखवलं आणि त्या संदेशाचा आराखडा पण दाखवला. किती ग्रेट. म्हणून मी प्रार्थना आहे ना, सुरुवातीची प्रार्थना मी का नाही करत, कारण इतरांच्या द्वारे देव बाप माझ्याशी बोलतो आणि पवित्र आत्मा माझ्या मुखातून कार्य करायला सुरुवात करतो. प्रियांनो, अंतिम समय असा समय आहे, या समयामध्ये सगळा लेखाजोखा या ठिकाणी विश्वासणाऱ्यांचा देवाच्या इच्छेप्रमाणे नीटनेटका होणार आहे. पण ज्यांना हा लेखाजोखा आमचा नीटनेटका बनावा त्यांचंच होईल. ज्यांना वाटतं ना आम्ही जसे मागं चाललो आता पण आम्हाला तसं चालायचं, त्यांच्यासाठी अंतिम समय कसा असेल सांगता येईल. पण ज्यांना खरोखर प्रभू मध्ये वाढण्याची इच्छा आहे, प्रभूला गौरवण्याची इच्छा आहे, प्रभूच्या योजनेप्रमाणे आपल्याला स्वतःला तयार करण्याची प्रेरणा अंतिम समय ज्यांच्या हृदयात येईल त्यांना प्रभू निराश करणार नाही. आणि त्यांची हर एक इच्छा, मग ती शारीरिक असो आत्मिक असो, जेव्हा जेव्हा या बाळाचं स्मरण केलं जाईल, प्रेरणा बाळाचं, तेव्हा तिने केलेल्या आताच फोटो मी पाहिले. शाळेतून किती काल गौरवण्यात आलं या बाळाला. खरंच प्रियांनो, जे देवाचा सन्मान करतात ना, देव बाप त्यांना पूर्ण एरियामध्ये सन्मानित करतो. आज कालच्या प्रोग्रामला सगळेजण आले असतील ना, त्या ठिकाणी सगळ्यांचे आई वडील आले असतील, सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आले असतील. एवढ्या जणांच्या समवेत सन्मानित होतं साधी गोष्ट नाही. म्हणून प्रियांनो, जो देवाचा आदर करेल देव त्याचा आदर केल्याशिवाय राहणार नाही. पण अंतिम समयात देव बाप याच्यापेक्षाही चांगली गोष्ट करणार आहे. काय चांगली गोष्ट करणार आहे? जे मला प्रार्थनेमध्ये प्रार्थना चालू असताना देव बाप्पाने दाखवलं ते वचन आता तुम्हाला दाखवतो. यशायाचं पुस्तक 60वा अध्याय 20वं वचन. यशाया 60वा अध्याय 20वं वचन वाचा. यशाया 60वा अध्याय आणि 20वे वचन. तुझ्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही, तुझा चंद्र निस्तेज होणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल. तुझे शोकाचे दिवस संपले आहेत. बघा, आज कोणाला आपल्या जीवनामधून शोकाचे दिवस समाप्त होऊ नये म्हणून वाटत नाही? कोण शोकाच्या दिवसामध्ये जगण्याची अपेक्षा करतो? कोणाला शोकावर जास्त प्रेम आहे? दाखवा मला एखादं. मी स्वतः नाही. मी जरी प्रभूच्या नावाने बोलतोय ना, पण माझी पण अशी अपेक्षा नाही जे शब्द पवित्र आत्म्याने माझ्या मुखातून काढले. सर्वांना वाटतं आमची स्थिती
ज्या पण आम्ही स्थितीमध्ये आहोत आनंदाची स्थिती असावी. शोकामध्ये कोणाला राहायची इच्छा आहे का? परंतु आज आम्ही पाहतो प्रियांनो, प्रभूमध्ये असलेले काही विश्वासणारे काही परिवार शोकाचं जीवन आजही व्यतीत करत आहे. शोकामध्ये आजही ते चाललेले आहेत. काही जणांना वाटतं शोक म्हणजे काय. काहींच्या मनामध्ये शोकाची एकच परिभाषा त्यांनी फिक्स करून ठेवलेली. कोणती? एखादा व्यक्ती जर आपल्या परिवारातला प्रभूकडे गेला ना तेव्हा शोक. तेवढा शोक नाही, ते वचन सांगत नाही त्या शोकाविषयी. आमच्या जीवनामध्ये प्रभू जर आमच्या बरोबर बोलत नसला, आमच्या बरोबर चालत नसला, आमच्या बरोबर राहत नसला, आम्हाला आशीर्वाद देत नसला तर समजून घ्यायचं मी शोकामध्ये जगत आहे. इथूनही ती शोकाची परिभाषा. पण काही जणांनी काही शब्दांना अशी उपमा देऊन त्या शब्दांना फिक्स करून टाकलंय ना की विश्वासणाऱ्यांना काहींना वाटतं काही शब्द असे सिक्रेट आहेत की त्यांचा एकच अर्थ आहे, त्याला दुसरा अर्थ नाही. पण पवित्र आत्मा कधी असं म्हणत नाही. यांनो, शोक सगळ्यांच्या जीवनात आहे. शोक माझ्या जीवनात आहे. मी जरी देवबापाचं वचन सांगतोय, शेअर करतोय, पण मला पण हिंमत धाडस नाहीये प्रभूच्या सानिध्यामध्ये असं बोलण्याची की मी शोक करत नाही. माझ्या जीवनामध्ये शोक आहे. हा शोक वेगळ्या प्रकारचा असू शकतो, पण मला हे म्हणता येत नाही मी शोकामध्ये नाही. आणि देवाचा शब्द आज आलेला आहे की तुझे शोकाचे दिवस संपले आहे. आता देवबाप जर एवढं ग्रेट कार्य आमच्यासाठी करणार आहे तर मग आम्ही देवासाठी काहीतरी ग्रेट करणं गरजेचं आहे का नाही? का देवाला म्हणायचं ठीक आहे, थँक्यू जीसस, आमचे शोकाचे दिवस तू समाप्त करत आहे. आम्ही इतके दिवस शोकामध्ये चाललो, आता इथून पुढे आम्ही शोकामध्ये चालणार नाही, याचा आम्हाला आनंद होईल. यांनो, देव बाप्पाला नेहमी मनुष्याकडून आशा आहे. काही जणांना वाटतं देवाला आशा नाहीये. देवाने मनुष्याला निर्माण केलंय ना, देव बाप नुसतं देण्यासाठी आहे, देवाला आम्हाला काही द्यायची गरज नाही. मागील 4 संदेश मी उत्पत्ती 6वा अध्याय याच्यावर 4 संदेश दिले. काल पण एक संदेश दिलाय, तो टाकलाय तुम्हाला, आज दुपारी टाकलाय मी, तो 4था संदेश. 3 संदेश डाउनलोड झाले, एक संदेशाला अजूनही विषय मिळाला म्हणून तो संदेश डाउनलोडला मी टाकला नाही, कारण तो संदेश जरा मोठा आहे आणि त्याला विषय पण त्या संदेशाप्रमाणेच मला मिळावा याची मी वाट पाहतो. प्रियांनो, आम्हाला जर देव बाप्पाने शोकातून बाहेर काढण्याचं ठरवलेलं आहे तर आमचं सर्वात पहिलं आद्य कर्तव्य काय असलं पाहिजे? काय असलं पाहिजे? पहिलं आद्य कर्तव्य आमचं काय असलं पाहिजे? काय केलं पाहिजे आम्ही? जोरात बोलणं बाळा, घाबरायचं नाही. प्रभूच्या सानिध्यात ना घाबरायचं नाही बाळा. पवित्र आत्मा इथं देव आलाय उतरून. देवाला सन्मान दिला पाहिजे. आमेन, एकदम बरोबर. देवाला सन्मान दिलं तर पुढे आम्हाला काही करता येईल. आम्ही देवाला सन्मान नाही दिला मग का आम्हाला पुढे कळणारच नाही देवासाठी आम्हाला काय केलं पाहिजे. आता जरा वचनातून आपण बघू की आम्हाला काय केलं पाहिजे. आता विचारातून आपण भरपूर बोललो, पण आता जरा वचनाचा पाठपुरावा घेऊ. पहिली गोष्ट, नीतिसूत्रे 1ला अध्याय 7वं वचन. नीतिसूत्रे 1ला अध्याय 7वं वचन. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचे प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. बघा, जे बाळाने पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये सांगितलं त्याच अनुषंगाचा शब्द पवित्र आत्म्याने दाखवला. जेव्हा पण विश्वासणारा एखादं वाक्य बोलतो ना प्रियांनो, पवित्र आत्म्याला कळतं हे वाक्य माझ्या आत्म्याने मी त्यांच्या मुखात फक्त वाचनाची
फक्त लीक थोडी बाहेर होती, बाकी विषय तो तोच आहे ना. भय भय धरणे, परमेश्वराचा आदर करणे. आदर कोण करतो? ज्याच्या हृदयात भय नसल्यावर करीन का आदर? आता इथलं उदाहरण सांगतो, हे रनिंग उदाहरण सांगतो. इथं मी आलोय ना, तुमच्या हृदयामध्ये माझ्याविषयी जर आदर नसता, तुम्ही मला घरात घेतलं असतं का? सिंपल आहे ना. आज मला थोडासा उशीर झाला यायला काही कारणामुळं, थोडासा ते सांगणं उचित नाही प्रभूच्या सानिध्यामध्ये, पण प्रभूला माहित आहे की मला थोडासा उशीर झाला आज येण्यासाठी, न तर कधी एवढ्या उशिरा येतो मी. मी नेहमी सांगत असतो, नेहमी सांगतो, विश्वासणाऱ्यांच्या माग जेवढा सैतान लागत नाही तेवढा सैतान सेवकाच्या माग आजही लागलेला आहे. का लागलेला आहे? कारण सैतानाला चांगल्या प्रकारे माहित आहे विश्वासणारे मजबूत कोणाच्या माध्यमातून होऊ शकतात. विश्वासणारे स्वर्गात जाण्यासाठी पूर्णपणे तयार कोणाच्या मार्फत होऊ शकतात. सैतानाला या गोष्टीचं चांगलं ज्ञान आहे. सैतानाचं फक्त निगेटिव्ह जर पात्र सैतानाने आपल्या भावी जीवनात आणलं नसतं ना, तर सैतान, ज्याला लुसिफर हे नाव होतं, तो आज प्रभू बरोबर असता. सन्माननीय पात्र लुसिफर जे त्याचं नाव होतं, ते पात्र स्वर्गामध्ये प्रभूसाठी असतं. पण त्याच्या मनामध्ये देव बाप्पाने पाहिलं. बघूया जरा वचनातूनच बघू आपण, असं तोंडी बोलण्यापेक्षा. 1 योहान 3 अध्याय 8 वचन. 1 योहान 3 अध्याय 8 वचन. अध्याय 8 वचन. वारा पाहिजे तिकडे वाहतो. नाही, शुभ वर्तमान काढ. 1 योहान प्रगटीकरणाच्या अलीकड लागतं. यहुदाचं पत्र आणि मग योहानाचे 3 पत्र लगेच सुरू होतात. 3 अध्याय 8 वचन. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रकट झाला. बघा, त्याला एक सन्माननीय पुत्र देव बाप्पांनी घडवलं होतं. पण देवाला माहित होतं की याच्या मनामध्ये प्रारंभापासून पाप करण्याची इच्छा आहे. म्हणून देवाने त्याला सर्वात उच्च प्रतीचं काम दिलं होतं. काय उच्च प्रतीचं काम दिलं होतं लुसिफरला, सैतानला? की देव बाप्पाला तो संगीताच्या द्वारे खुश करायचा. देव बाप्पाला वाटत होतं की कदाचित या सन्माननीय कामाने तरी त्याच्या मनामध्ये जे प्रारंभापासून पाप करण्याची योजना, इच्छा तो बनवित आहे, आणि त्या इच्छेला सफल करण्यासाठी तो प्रयत्नात पण आहे, याच्यापासून तो माघार घेईल. पण सैतानाने आपल्या ज्या निगेटिव्ह गोष्टीला त्याने ठाम आपल्या हृदयात ठेवलं होतं, त्या गोष्टी त्याने करायला सुरुवात केली. काय केलं सैतानाने? जरा कारनामे बघू आज सैतानाचे, की त्यांनी काय कारनामा केला. आता देवबाप जर म्हणतो की तो प्रारंभापासून त्याच्या मनामध्ये पाप करण्याची इच्छा होती, तर जरा बघू आपण बायबल मधून 1-2 वचनातून. प्रगटीकरण 12 अध्याय 7, 8, 9 3 वचन वाचायची. तेव्हा स्वर्गात युद्ध झाले. मिखायल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले, आणि त्याबरोबर अजगर व त्यांचे दूत लढले. तरी त्यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही आणखी सापडले नाही. मग मोठा अजगर
खाली टाकण्यात आला. सर्व जगाला ठगविणारा दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप ह्याला खाली पृथ्वीवर टाकण्यात आले व त्याबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले. काय कारनामा केला माहितीये? आता नुसतं हे वचन वाचलंय आपण, है ना, वचन वाचलं, पण आता पवित्र आत्मा या वचनाची थोडक्यात बदामासारखं फोडून तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा लुसिफर वाद्य वाजून प्रभू परमेश्वर खुश व्हायचा, जसा जसा परमेश्वर खुश व्हायचा तसा तसा हा लुसिफर आपल्या बाजूने, स्वर्गातले स्वर्गदूत माझ्या बाजूने तुम्ही राहा, एखादं प्रकरण जर मी उभं करण्याची माझ्या मनात योजना आहे, त्या प्रकरणाला पाठबळ देण्यासाठी तुम्ही तयार राहायचं, असं त्याने स्वर्गामध्ये हळूहळू हळूहळू कोट्यावधी स्वर्गदूतांना तयार केलं. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं, अरे बापरे, कोट्यावधी, एवढी स्वर्गदूतांची संख्या माझ्या बाजूनी आहे, आता मी परमेश्वराबरोबर एक गोष्टीचा विषयासाठी बोलणार आहे. आणि सैतान बोलला, तो शांत नाही राहिला. त्याने परमेश्वराशी बोलण्यास भीडभाड धरली नाही. आणि काय बोलला परमेश्वराला? तो डायरेक्ट म्हणला, मला परमेश्वर होण्याचा अधिकार दे. लिहिलंय का तिथं वाचनात तसं? सैतान म्हणला की मला परमेश्वर होण्याचा अधिकार दे. म्हणून बायबलचं एक वचन आपण बघू, तिथं बोट ठेवायचं त्या वचनावर. आणि आता योहान शुभवर्तमान काढायचं. शुभवर्तमान 21वा अध्याय काढायचा, 25वा वचन वाचायचं. योहान 21वा अध्याय आणि 25वे वचन. येशूने केलेली दुसरीही बहुत कृत्य आहेत, ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाहीत असे मला वाटते. आता त्या ठिकाणी एवढा मोठा कारनामा लुसिफरने, सैतानाने परमेश्वराबरोबर करण्याला स्टार्टिंग केली, पण इथं वचनात सांगितलंय की देवाने हे काही गुप्त ठेवलंय. ते का डिटेल मध्ये लिहिलं नाही? कारण देव बाप्पाला माहित होतं, मी हर एक गोष्ट डिटेल मध्ये लिहिली तर या जगात मावणार नाही, एवढं मोठं बायबल अस्तित्वात येईल. म्हणून काही गोष्टी देवाने गुप्त ठेवलेल्या आहेत, काही गोष्टी प्रगट केलेल्या आहेत. म्हणून जो सेवक आत्म्याच्या प्रेरणेने येतो, त्या सेवकाच्या मुखातून आत्मा त्या गोष्टी प्रगट करतो. हे बघा, आत्म्याने दाखवलं ना सेवकाला, बाळा मी त्या घरात गेलेलोय. सेवक हार हाल मध्ये त्या घरामध्ये जाणार, कारण सेवकाला या गोष्टीची चांगली जाणीव आहे की आत्म्याने मला आदेश दिलाय, रस्त्यामध्ये जरी बाधा आली तर बाधा दूर करणारा प्रभू आहे. आणि देव बाप्पाने केलं आज माझ्यासाठी. प्रियांनो, या दासावरनं सैतानाची इतकी करडी नजर आहे ना, इतकी करडी नजर सैतानाची माझ्याकडे लागलेली आहे. त्याला वाटतं हा दास इतका वयोवृद्ध स्थितीमध्ये आहे, तरी याच्या अंगामध्ये एवढी शक्ती, एवढा पॉवर कुठून आहे, इतकी गाडी तो चालवतोय. प्रियांनो, देव बाप्पाला जोपर्यंत मला चालवायचं आहे तोपर्यंत हे शरीर चालल्याशिवाय राहणार नाही. पण ज्या दिवशी देव बाप्पाला वाटेल की आता या माझ्या दासाला विश्रांती द्यायची आहे, त्यावेळेला हा दास पुढे गाडीवर तुम्हाला सेवेला जाताना दिसणार नाही. पण हे देव बाप्पाच्या हातामध्ये आहे की कोणाला कोटपर्यंत सेवा करून द्यायची आहे. आणि जो आत्म्याचा असतो ती आत्म्याची भाषा बोलतो. बघा, आता लुसिफरने तिथं बोलायला आरंभ केलं, मला परमेश्वर कर. परमेश्वर म्हणला, अरे माझ्या बाळा, तुला परमेश्वर करता येणार नाही. मला तू म्हणला काय नाही करता येणार. लगेच त्यांनी पण बोलायला स्टार्ट केलं. लुसिफरनी काय बोलला, तुला जे कळतं ते मला कळतं, तुला जे करता येतं ते मला करता येतं,
तुला जे ज्ञात होतं ते मला पण ज्ञात होतं. तुला जे सार्वभौम अस्तित्व आहे ते अस्तित्व मला पण आहे. मग मला परमेश्वर होण्याचाच अधिकार का नाही? जेव्हा एवढी भाषा लुसिफर प्रभू परमेश्वरासमोर बोलला तेव्हा परमेश्वराने एकच वाक्य त्याला उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? परमेश्वर म्हणला, तू निर्मिती आहे, मी निर्माता आहे. जो निर्माता असतो तो कधीच निर्मितीला निर्माता हे दर्जा देऊ शकत नाही. तो म्हणला ही भाषा मला कळत नाही. आता आम्ही नव्हतं ऐकायला स्वर्गामध्ये, होतो का आम्ही ऐकायला की काय त्यांचं बोलणं चाललं होतं? पण जर पवित्र आत्मा हे शब्द माझ्या मुखातून काढत आहे तर लुसिफर जरूर असं बोलला असेल. कारण पवित्र आत्मा जे पण बोलतो ना त्याला जे आवश्यक वाटतं ते पवित्र आत्मा बोलल्याशिवाय राहत नाही. काही गोष्टी पवित्र आत्मा गुप्त ठेवतो प्रियांनो. का? कारण पवित्र आत्म्याला वाटतं हे मनुष्याला समजणं माझ्या मते योग्य नाही. पण जे योग्य आहे ते पवित्र आत्मा बोलल्याशिवाय पण राहत नाही. प्रियांनो, जेव्हा परमेश्वराला लुसिफर म्हणला मला ही भाषा कळत नाही, निर्मिती आणि निर्माता, मला एवढंच माहित आहे तू परमेश्वर आहे, मला परमेश्वर व्हायचंच. आणि जेव्हा परमेश्वराने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, त्याला वेळ पण दिला असेल की जा एकांतामध्ये जा, तुला मी समय देतो, विचार कर या गोष्टीवर. जो वाक्य तू मला बोलत आहे त्या वाक्याला तू मनन कर, विचारपूर्वक त्याच्यावर विचार कर, तुला मी भरपूर वेळ देतो. आणि लुसिफरने तो वेळ घेतला, पण त्याच्या डोक्यात जी खिचडी त्यांनी तयार केलेली होती, मला परमेश्वर व्हावयाचं आहे, तेच वाक्य त्याच्या डोक्यामध्ये चक्राप्रमाणे फिरत राहिलं. परमेश्वराने भरपूर वेळ त्याला दिला की या गोष्टीला तू मान्य करण्याचं सोडून दे आणि पुत्र आहेस, पुत्राप्रमाणे माझ्या समोर वाद्य वाजवून मला खुश करण्याचा प्रयत्न करत राहा. त्याने मग परमेश्वराला वाद्य वाजवून खुश करण्याचं पण त्याने बंद केलं असेल. जेव्हा त्याने हा प्रश्न केला असेल मला परमेश्वर तू बनव, त्यानंतर मला वाटतं की लुसिफरने प्रभू परमेश्वराला वाद्य वाजवून खुश करण्याचं बंद केलं असेल. आता हे जर माझ्या मुखातून असंही विधान येत आहे तर विधान देणारा कोण आहे? माझी बुद्धी इतकी चंचल आणि इतकी सामर्थ्यशाली आहे का की पवित्र आत्म्याचा शब्द बुद्धीने ते प्रगट केलं जाईल? प्रियांनो, म्हणून देव बाप्पाने संदेशाचा धिक्कार करू नका हे सांगितलंय. आणि जे ऐकत आहात ते देवापासूनच आलेलं आहे याची खात्री माना. कारण त्याचे दोन प्रमाण आहे. पहिली गोष्ट, मी संदेश तयार करत नाही, आणि दुसरी गोष्ट, मी आज काय वचनावर टीच करणार आहे हे मला माहिती नसतं. आज प्रेरणाने जेव्हा प्रार्थना केली तेव्हा मला यशाया 60:20 वचन देवाने दाखवलं. शोकाचे दिवस जर आमचे देव बाप्पाने समाप्त करायचे ठरवले प्रियांनो, तर सैतानाचा पिक्चर देव बाप आज उघडा करत आहे. सैतानाला देखील देव बाप्पाने सैतान हे नाव देण्यापासून दूर राहण्याचं भरपूर संधी दिली, पण तो म्हणला मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मला परमेश्वर म्हणजे परमेश्वरच नाव पाहिजे. आणि मग ते वचन जे वाचले प्रगटीकरण 12:7-9 या वचनाप्रमाणे स्वर्गामध्ये युद्ध झालं. कुठं झालं युद्ध? स्वर्गात झालं. त्याला वाटलं परमेश्वर माझ्या बरोबर लढत, पण परमेश्वर म्हणला मी तुझ्या बरोबर लढण्यास तयार नाही. तू म्हणला घाबरतो का काय माझ्या बरोबर लढायला?
तो म्हणला माझी गरजच नाही तुझ्या बरोबर लढायला, तू या मिखाईलला हरवून दाखव. जेव्हा मिखाईलकडे पाहिलं असणार, यो हा स्वर्गदूत, याच्या बरोबर लढू का, याला एका मिनिटात मी हरवेन. प्रभू मला हरवून दाखव. तू बोलतोस ना तोंडाने एका मिनिटात हरवून दाखवीन, तू याला हरवून दाखव. यांनो, प्रभू परमेश्वराने मिखाईलच्या शरीरामध्ये आपला सगळा पावर टाकला होता. तो दिसला नाही सैतानाला. म्हणून काही गोष्टी बायबलमध्ये देवाच्या आत्म्याने गुप्त ठेवल्या. सैतानाने मिखाईलला फार किरकोळ समजला असेल. अरे याच्या बरोबर लढायचं, मला वाटत होतं परमेश्वराबरोबर लढण्याची मला संधी भेटल, याला तर मी एका मिनिटात हरवेल. प्रभू मला हरवून दाखव, मग तुला मी परमेश्वर करेन. पण सैतानाला हे माहिती नव्हतं, परमेश्वर आपला सगळा पावर मिखाईलच्या शरीरात सोडणार आहे. आज बघा, मी पण सेवेमध्ये धावतोय. माझा चेहरा पाहिल्यावर कुणी पण म्हणतं हे वयोवृद्ध आहे. पण जेव्हा गाडी चालवितो ना, गाडी चालवित असताना फक्त गाडी चालवण्याच्या माझ्या पत्नीला चांगला अनुभव आहे. माझ्या पत्नीशिवाय ना कोणालाच माझ्या गाडीचा अनुभव नाही. आणि माझी पत्नी माझ्या गाडीवर न बसायला फार घाबरते. पत्नी म्हणते तुमच्या गाडीवर बसणं म्हणजे फार मोठं युद्ध आहे. कारण प्रियांनो, मी देवाच्या गौरवासाठी सांगतो, माझ्या गौरवासाठी नाही. देव बाप्पाने ते माझ्या अंगात चंचलपणा आणि ती ताकद गाडी चालवताना मला देतो, ज्याचा मी अनुभव घेतोय. आजपर्यंत या गाडीवर एक ऍक्सिडेंट नाहीये. एक ऍक्सिडेंट माझ्या गाडीवर कोणाचा झालेला नाही. आणि फक्त एकदा गाडीवरून मी पडलो पावसाळ्यामध्ये नांदगाव या ठिकाणी. एवढीच एक घटना माझ्या जीवनात झालेली आहे. पण ती जाणून बुजून झालेली घटना नाही, नजर अंदाजेने झालेली घटना आहे. पावसाच्या काळामध्ये मी गाडीवर चाललो होतो. समोर खड्डा होता, पाणी त्यावरून वाहत होतं. पावसाचं पाणी कसं असतं, चहा जसा बनवतो तसा असतं. मला वाटलं खड्डा नसेल, पण तो खड्डा होता. 45च्या किंवा 50च्या स्पीडने मी होतो त्यावेळेला. खड्ड्यामध्ये गाडी गेली, विचार करा काय अवस्था व्हायला पाहिजे माझी. किती गाडीने उडायला पाहिजे, जम्प करायला पाहिजे, गाडी एकीकडे मी एकीकडे पडायला पाहिजे ना. देवाने असं होऊ नये दिलं. यानो, मी गाडीवरून असा खाली पडलो ना, जसं एखादं मुलगा नाही का चालायला नवीन चालताना उभं राहतं पडतं, अशा प्रमाणे मी त्या खड्ड्यात गाडी गेल्यावर रोडवर पडलो. पण रोडच्या मधोमध पडलो. हायवे रोड होता आणि वन वे रोड चालू होता. एक साईडचं त्यावेळेला काम चाललेलं होतं. पण त्यावेळेला देव बाप्पाने अशी कृपा केली, समोरून पण कोणती ट्रक किंवा एसटी किंवा कोणती 4 व्हीलर गाडी आली नाही, मागून पण गाडी आली नाही. फक्त एक व्यक्तीला मी ओव्हरटेक करून पुढे आलो होतो. तेवढ्या व्यक्तीने पाहिलं, अरे हे मला ओव्हरटेक करून गेले, पडले, यांना खूप लागला असेल. ते लगबगीने आले. त्यांनी, मी खाली गाडीवर असा पडलो होतो प्रियांनो, त्यांनी गाडी बाजूला केली, मला उचललं. म्हणे तुम्हाला लागलं का बघा पहिल्यांदा. मी पाहिलं, म्हणलं मला कुठंच काही लागलं नाही. खरचटलं देखील नाही माझं अंग, माझ्या गाडीला देखील स्क्रॅच पडले नाही. त्यांनी पाहिलं, म्हणे तुमच्या गाडीला पण काय झालं नाही. मी ओळखलं, म्हणलं अरे देव बाप्पाने मला सहाय्य केलं. पण जे ग्रस्त समोर होते, कदाचित ते येशू ख्रिस्ताला न मानणारे होते. पण ते एक वाक्य बोलले मला, जाता जाता बोलले. काय बोलले माहितीये? मला म्हणले, साहेब नक्की जीवनात तुम्ही काहीतरी सत्कर्म चांगले केले म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या अपघातातून तुम्हाला काय लागलं नाही, तुमच्या गाडीला पण काही नुकसान झालं नाही. एवढं वाक्य बोलले, ते निघून गेले. आणि मी जशी पहिली गाडी चालवित होतो तशी गाडी चालवीत घरी आलो. घरच्यांना मी सांगितलं नाही. 2-3 दिवसांनी सांगितलं की असं असं माझ्या बरोबर झालं होतं. प्रियांनो, माझा देव माझी इतकी काळजी वाहतो. जो देवासाठी
धावतो ना, देव बाप्पाला कळतं की माझ्या दासाचं रक्षण कसं केलं पाहिजे. आणि तो देव आज वचनातून म्हणतोय, जे जसं या बाळाने सांगितलं, देव बाप्पाचा आदर जर आम्ही केला तर आम्हाला पुढच्या गोष्टी देव बाप्पाच्या करण्याची मान्यता देव बाप आम्हाला कळविल. त्या शब्दाप्रमाणे देव बाप म्हणतो, तुमचे शोकाचे दिवस मी आता समाप्त करणार आहे. जर देव बाप शोकाचे दिवस समाप्त करणार आहे तर नेहमी जे मी सांगतो तेच आज पुन्हा सांगणार आहे. 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये ठेवा. 3 पेक्षा 4 नाही आणि 2 पण नाही. 3 म्हणजे 3च गोष्टी ठेवा. कोणत्या? पहिलं बायबल वाचन, दुसरं प्रार्थना आणि तिसरं आज्ञापालन. ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी प्रार्थना हे वाचण्यासारखं आहे. असं समजू नये मला वाचता येत नाही म्हणजे एक आज्ञा माझ्या जीवनातून गेली. त्यांच्यासाठी प्रार्थना ही वाचनापेक्षाही श्रेष्ठ अशी गोष्ट आहे. म्हणून प्रियांनो, देव बाप्पाचा जर अनुभव घ्यायचा असेल, माझे शोकाचे दिवस देव बाप समाप्त करणार आहे, तर आम्ही पण या 3 गोष्टी जर व्यवस्थितरित्या करत नसलो तर आजपासून त्या गोष्टी करण्याची मनाची तयारी करा. यांनो, नेहमी त्या 2 चोराचं उदाहरण देव बाप देतो. काही त्यांच्या जीवनाला अर्थ राहिलेला नव्हता. जेव्हा त्यांना अर्थ राहिलेला नव्हता तेव्हा जगाच्या न्यायाधीशाने त्यांना मरणदंडाची शिक्षा सुनावली होती. यांच्या जीवनात अर्थ राहिला नाही, पण आमच्या येशूने त्या 2 चोरामधल्या एका चोराला जीवनाचा अर्थ लावून दिला. त्याच्या जीवनाला अर्थमय बनवलं आणि तो सुखलोकात गेला. पण एक जण ऐकण्यासाठी तयार नाही झाला म्हणून त्याच्या जीवनाला अर्थ देव बाप्पाने लावला नाही. प्रियांनो, काय तुमच्या जीवनाला देव बाप्पाने अर्थ लावावा असं तुम्हाला वाटतं? जर वाटत असेल प्रियांनो, तर जसं या बाळाने सांगितलं, देवाचा आदर करणं आमच्यासाठी सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे. आणि त्याच प्रक्रियेचं वचन एक देव बाप्पाने दाखवलं. आणखी एक वचन आपण बघूया आणि या ठिकाणी मी आता थांबणार आहे. बघा, बायबलची काही वचन अशी आहेत प्रियांनो की देवाचा आत्मा वारंवार त्या वचनाचं उच्चारण करतो. मिखाचं पुस्तक 6वा अध्याय 8वं वचन. मिखा 6वा अध्याय 8वं वचन. तिकडं नाही, इकडं पुढं 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 इकडं नाही. जुन्या करारामध्ये यशायाच्या नंतर हेच केल्यानंतर 6वा अध्याय 8वं वचन. मिखाचं पुस्तक 6वा अध्याय 8वं वचन. हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे, नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि आपल्या समागमे राहून नम्र भावाने चालणे. या वाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो? ज्याला वाटत असेल माझ्या जीवनाचे शोकाचे दिवस देव बाप्पाने समाप्त करावे, त्यांच्यासाठी ही आज्ञा आहे देव बाप्पाची की हे मला तुमच्याकडून पाहिजे. म्हणून बोलताना सुरुवातीलाच प्रभू बोलला की मनुष्याला असं वाटतं की देव बाप्पाला कशाचीच गरज लागत नाही. देव बाप आमच्याकडून काहीच मागत नाही. देव बाप नुसतं देण्यासाठी आहे आम्हाला, असा जो काही जणांच्या डोक्यात भ्रम आहे ना, तो भ्रम दूर व्हावा म्हणून काही वचन देव बाप्पाने असे बायबल मध्ये ठेवले आहेत प्रियांनो की त्या वचनाचं स्मरण वारंवार देव बाप करतो. सांगा, हे वचन हर सेवक, हर सेविका, हर ब्रदर आपल्या संदेशामध्ये वेळोवेळी सांगत असतो. प्रियांनो, या वचनामध्ये इतका आशीर्वाद देव बाप्पाने ठेवलाय
की या वचनाला मानून जर एखादा विश्वासणारा करण्याच्या प्रक्रियेमध्ये उतरल ना, अहो त्यांचे शोकाचे दिवस न बोलताच प्रभू घालून देईल. देवाने तर वायदा केलाय वचनातून, पण त्यांच्या जीवनातले शोकाचे दिवस न बोलता गायब होतील. आणि जे प्रियजन अशा प्रकारे आपल्या भावी जीवनामध्ये चाललेत, त्यांच्या जीवनामध्ये शोक नाहीये. हा किरकोळ शोक तर असतो, पण इतका सिरियसली शोक नाहीये त्यांच्या जीवनामध्ये की त्या शोकाचा ते वारंवार उच्चारण करून देवाला सांगत आहे. का असा शोक कोणाच्या जीवनामध्ये? यांनो, किरकोळ शोक तर आम्ही बर्दाश्त करतो, कारण जेव्हापासून आदामाने पाप केलं, आज्ञाभंग केली, तेव्हापासून देवाने पण निर्णय घेतला मनुष्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये कायम ठेवायचं. का ठेवण्याची देव बाप्पाने तशी प्रक्रिया केली? कारण मनुष्य जर पाप विरहित असताना तसा जर असता, तर त्याने याच्यापेक्षाही जास्त मोठाले पाप भविष्यामध्ये करण्याची योजना केली असती. म्हणून देव बाप्पांनी काही गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये अशा ठेवल्यात की कोणीच म्हणू शकत नाही मी माझ्या भावी जीवनामध्ये पूर्णपणे समाधानी आहे. पण ज्याच्यात आम्ही समाधानी राहतो, आम्ही त्या समाधानाला प्रभूच्या सानिध्यामध्ये इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण देव बाप्पाने मनुष्याला जेव्हा पाप आलं तेव्हापासून ज्या गोष्टीमध्ये मनुष्य होता त्या गोष्टीमध्ये न ठेवण्याचा निर्णय देव बाप्पाने प्रथम घेतलेला आहे. म्हणून आज प्रत्येक जण म्हणतो ना, मी काही ना काही प्रॉब्लेमित आहे, काही ना काही अडचणीत आहे, काही ना काही डोक्याला टेन्शन आहे, काही ना काही मी चिंता करतोय, बोलतात ना निरनिराळे विधान. हे विधान का बोलतो मनुष्य? कारण या विधानांना देव बाप्पाने मनुष्याच्या डोक्यामध्ये ठेवलेला आहे. देवाने जर या गोष्टी ठेवल्या नसत्या ना, तर मनुष्याने या गोष्टीचं उच्चारण केलं नसतं. म्हणून उद्या बाळाचा पेपर आहे ना, बाळा पेपर आहे ना उद्या. जर प्रेरणा बाळाचा उद्या पेपर आहे आणि प्रेरणा बाळ जर आज प्रार्थनेला बसलेली आहे, तर देव बाप्पाला कसं वाटत असेल? प्रेरणा बाळासाठी आनंद वाटत असेल का दुःख वाटत असेल? आनंद वाटत असेल ना. म्हणून प्रेरणा बाळा, उद्याचा पेपर तुझ्यासाठी खूप चांगला जाणार आहे. तू जे काही पाठांतर केलेलं आहे, जे काही तू ऐकलेलं आहे लेक्चर, तो लेक्चर देव बाप तुला आठवून देईल. आणि जे काही तू पाठांतर केलेलं आहे प्रश्न उत्तर, त्याचं स्मरण देव बाप तुला उद्याच्या पेपरला देईल. जेवढा पण वेळ गेलाय ना प्रार्थनेसाठी, तो वेळ तुझ्यासाठी डबल आशीर्वादाचा देव बाप उद्या पेपर मध्ये करणार आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन.